छत्रपतींचं राजघराणं आणि राजघराण्याची गादी आणि मग त्या राजघराण्याच्या गादीचा मान, अशा अनेक गोष्टी महाराष्ट्रात वेळोवेळी चर्चेल्या जातात, बोलल्या जातात. त्याचे राजकीय फायदे उठवले जातात, विविध पक्षांकडून ते उठवले जातात. त्याच एका राजघराण्यातल्या गादीला काल राजकारणातल्या एका उमेदवारी मागे घेण्याची नामुष्की आलेली आहे. ती नामुष्की राजघराण्याची होती का? ती नामुष्की ज्या पक्षातनं त्यांनी उमेदवारी घेतलेली त्या काँग्रेस पक्षाची होती का? ती नामुष्की तिकडचे जे सर्वेसर्वा आहेत सतेज पाटील यांची होती का? आमचं ठरलंय हे वाक्य किंवा हे घोषवाक्य ज्यांनी संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध केलं त्या कोल्हापूरनी आमचं ठरलंय बंटी पाटील उर्फ सतेज पाटील यांना तोंडघशी पाडायचं ठरलंय, असं काही ठरवलं होतं का? कोल्हापूर उत्तर मतदारसंघ, या मतदारसंघात काल जे काही नाट्य घडलेलं आहे, मानापमानाचं म्हणा, उमेदवाऱ्या मागे घ्यायचं म्हणा, त्या संदर्भात आज आपण बोलणार आहोत. त्यामुळे कुठेही जाऊ नका, बघत राहा तुमचं आवडतं यूट्यूब चॅनल ऑफिशियल अजय निकते. महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका लागलेल्या आहेत. 288 मतदारसंघ आणि त्यातला महत्त्वाचा मतदारसंघ, त्यातला खरं तर महत्त्वाचा जिल्हा आणि त्यातला एक मतदारसंघ कोल्हापूर उत्तर. तिकडे आज आजच्या या घडीला आपण व्हिडिओ बनवता असताना अशी परिस्थिती आलेली आहे की ज्याला राष्ट्रीय पक्ष म्हटलं जातं काँग्रेस, त्या पक्षाकडे त्यांचा अधिकृत उमेदवारच त्या मतदारसंघात राहिलेला नाही. त्या राष्ट्रीय पक्षाची काँग्रेसची निशाणी, हाताचा पंजा, तीच आता तिथे शिल्लक राहिलेली नाही. वेळ अशी आलेली आहे त्यांच्यावर, त्या काँग्रेस पक्षावर, की ज्यांनी बंडखोरी केली त्या पक्षाच्या विरोधात जाऊन, ज्याचं तिकीट आधी जाहीर केलं आणि ते 24 तासाच्या आत 48 तासाच्या आत कापलं गेलं, त्यामुळे त्यांनी मोठ्या धीराने मोठ्या नेटानी त्यांची उमेदवारी कायम ठेवली. ते राजेश लाटकर यांचं आता या निवडणुकीचं चिन्ह आहे प्रेशर कुकर. त्या प्रेशर कुकरचा चटकाच काँग्रेसच्या हाताच्या पंजाला बसलेला आहे, अशी तिकडे आज परिस्थिती निर्माण झाली आहे. काय घडलंय हे नाट्य ते आता आपण बघूया. या कोल्हापूर उत्तर मतदारसंघातून महाविकास आघाडीतर्फे सर्वप्रथम राजेश लाटकर यांना उमेदवारी घोषित करण्यात आली. राजेश लाटकर हे कोल्हापूरमधले काँग्रेस पक्षाचे नगरसेवक, त्यांच्यासह काही आणखीन इतर काही नगरसेवकांनी देखील इच्छुक म्हणून अर्ज भरले होते, त्याचे इंटरव्ह्यू दिले होते. त्यातल्या एकाला उमेदवारी मिळाली आणि ती राजेश लाटकरांना मिळाली. आणि ती उमेदवारी यादीमध्ये काँग्रेसच्या अधिकृत यादीत जाहीर झाली. आनंद व्यक्त केला गेला, एका कार्यकर्त्याला मान दिला गेला, असं सगळीकडे बोललं गेलं. तिकडचे जे सर्वेसर्वा आहेत सतेज पाटील, त्यांनी सांगितलं की आम्ही कार्यकर्त्यालाच उमेदवारी देणार, आणि त्यांनी त्यांचा शब्द पाळला, त्यांचा शब्द खरा करून दाखवला आणि त्यांनी खरोखर एका कार्यकर्त्याला उमेदवारी दिली. आणि नंतर राजकीय घडामोडींनी एकदम वेग घेतला आणि त्या राजकीय घडामोडीमध्ये राजघराण्यातल्या घडामोडी पण होत्या आणि त्यांनी वेग घेतला आणि त्या कार्यकर्त्यावरती अन्याय करत असं तिथे म्हटलं जातं. त्यांना उमेदवारी मागे घ्यायला लावली, त्यांना अत्यंत ज्याला म्हणता येईल की ह्युमिलेट केलं गेलं आणि त्यांना उमेदवारी मागे घ्यायला लावली. मागे घ्यायला लावली म्हणजे त्यांची उमेदवारी रद्द केली. मागे घ्यायला लावली हा शब्द चुकीचा आहे. त्यांची उमेदवारी रद्द केली आणि राजघराण्यातल्या मधुरिमा राजे, ज्या मालोजी राजे यांच्या पत्नी आहेत, महाराज शाहू यांच्या सून आहेत, त्यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. आणि त्यांनी मग नंतर गाजावाजा करत, शक्ती प्रदर्शन करत तो अर्ज देखील भरला. आणि काल शेवटच्या दिवशी, अर्ज मागे घेण्याच्या दिवशी, शेवटच्या अर्धा तासात एक मोठं राजकीय घडामोड झाली, एक मोठं नाट्य घडलं आणि त्या नाट्यातनं मानापमानाचे अनेक पदर, अनेक कंगोरे उलगडले गेले.
ते काय होते ते आपण आता बघूया. त्याच्या मागची गणितं काय आहेत ती बघूया. या ज्या मधुरिमा राजे आहेत, या पूर्वाश्रमीचे अत्यंत मोठे नेते कोल्हापुरातले मानले जात होते दिग्विजय खानविलकर यांच्या कन्या आहेत. याच दिग्विजय खानविलकरांना एका निवडणुकीमध्ये सतेज पाटील यांनी पराभवाची धूळ चाखायला लावली होती आणि त्याच सतेज पाटलांना काल संपूर्ण राज्यामध्ये, खरं तर देशामध्ये तोंडघाशी पाडायचं काम याच दिग्विजय खानविलकर यांच्या कन्या मधुरिमा राजे यांनी केलं आहे. हे आपण इथे लक्षात घेतलंच पाहिजे. यामागे जुनी काही गणितं, जुना काही स्कोर सेटल करण्याचं एक ज्याला म्हणतो ना आपण छुपा अजेंडा होता का? राजघराण्यातले काही वाद आहेत का? मग ते राजकीय वाद असतील किंवा कौटुंबिक वाद असतील, ते पण आहेत का? याचं कारण असं आहे, याच राजघराण्यातले दुसरे जे आहेत छत्रपती संभाजीराजे यांनी स्वतःचा वेगळा पक्ष स्थापन केलेला आहे, स्वराज्य पक्ष नावाचा. आणि त्याच घरात त्यांचे पिता छत्रपती शाहूराजे हे महाविकास आघाडीकडनं काँग्रेसच्या तिकिटावरती निवडून येऊन ते तिकडचे विद्यमान खासदार आहेत. आणि परत किमान त्यांनी सार्वजनिकरित्या तरी बोलताना असं बोलले गेले होतं की एकाच घरात दोन दोन तिकीटं नको, म्हणून आम्हाला आमदारकी नको, असं त्यांनी आधी सांगितलं. आणि ते त्यांनी सांगितलं म्हणून नगरसेवकांमधला जो एक इच्छुक होता त्या राजेश लाटकरांना तिकीट देण्यात आलं. आणि ते तिकीट दिल्यानंतर तिकडे असं काही राजकारण खेळलं गेलं की त्या लाटकरांचं तिकीट रद्द करून परत मधुरिमा राजेंनाच तिकीट देण्यात आलं. ही जी काही गणितं मांडली गेली, इथे कोणाला त्यांची म्हणता येईल राजकीय जागा दाखवण्याची जी काही खेळी खेळली गेली, तिकडच्या काही नगरसेवकांकडनं त्या नगरसेवकांच्या खांद्यावरती बंदूक ठेवून ज्यांनी ती खेळी खेळली ती त्यांची यशस्वी झाली. याचं कारण काल जो फॉर्म उमेदवारीचा मधुरिमा राजेंनी मागे घेतलेला आहे, तो मागे घेताना तिथे जे नाट्य घडलेलं आहे त्याचे व्हिडिओ मी तुम्हाला दाखवतोय, तो पण तुम्ही बघा एकदा. ज्या राजघराण्यामध्ये, ज्या महाराष्ट्रामध्ये पुरोगामित्वाचे डोस पाजले जातात, पुरोगामित्वाचे ढोल पिटले जातात, पुरोगामित्वाचा उदोउदो केला जातो, स्त्री स्वातंत्र्याच्या म्हणजे ज्याला म्हणतात ना गमजा मारणं हे बोलणं चुकीचं ठरेल, पण खरं तर तेच आहे. त्या स्त्री स्वातंत्र्याबद्दल बोललं जातं, त्या स्त्रीच्या आत्मसन्मानाबद्दल बोललं जातं. त्या राजघराण्यातल्या एका स्त्रीला इथे सही करा असं म्हटलं गेलं. त्या राजघराण्यातल्या स्त्रीला हाताला धरून निवडणूक आयोगाच्या कार्यालयातनं बाहेर नेण्यात आलं, तिच्या पतीकडनं अर्थात. मग त्या स्त्रीचा आत्मसन्मान, भले ती तुमची सून असो, भले ती तुमची पत्नी असो, पण ती एक स्त्री आहे. मग तो तिचा आत्मसन्मान नक्की कुठे गेला हो? महाराष्ट्रात जेव्हा जेव्हा निवडणुका येतात तेव्हा तेव्हा आपल्याला पुरोगामित्वाचा पुळका येतो म्हटलं तर काही लोकांना त्याचा राग येईल, पण खरोखर तो पुळकाच असतो, तो नंतर जातो कुठेतरी. मग तो पुरोगामित्वाचा पुळका कुठे गेला होता? कारण त्या ज्या आदरणीय मधुरिमा राजे होत्या त्या केवळ कोणाच्या पत्नी नव्हत्या, कोणाच्या सून नव्हत्या, तर त्या एका राष्ट्रीय पक्षाच्या उमेदवार होत्या. त्या एक सर्वोच्च पदावरती असणाऱ्या मधुरिमा राजे होत्या. त्या एक स्त्रीचा प्रतिनिधित्व करणाऱ्या उमेदवार होत्या. मग त्यांना जी वागणूक सार्वजनिकरित्या, जाहीररित्या देण्यात आली ती स्त्रीत्वाचा सन्मान करणारी होती? ती पुरोगामित्वाला शोभा देणारी होती का? त्यामागचं राजकारण काही असो, मग ते घराण्यातलं असो नाही तर पक्षातलं असतो, पण त्यांना ज्या पद्धतीने तिथे सही करायला लावण्यात आली ते योग्य होतं का? ते टाळता आलं नसतं का? तो जो शो झाला, जो व्हिडिओमध्ये व्यवस्थित क्लिअर दिसतोय, तो योग्य होता का? आणि त्याच्यानंतर परत जे घडलं, जे काँग्रेसची संस्कृती म्हणून ज्याला म्हटली जाते, त्या काँग्रेसच्या संस्कृतीला पण शोभणारं होतं का?
ते त्या छत्रपती शाहू महाराजांच्या बद्दल बोललं गेलं त्या गादीला शोभणारं होतं का? ज्यांचा तिथे अपमान झाला, ज्यांना तोंडघाशी पडण्यात आलं, ते सतेज पाटील छत्रपती शाहू महाराजांच्या समोर जे काही बोललं ते देखील तुम्ही व्हिडिओमध्ये ऐका. ते म्हणाले की हे काही योग्य नाही केलं, तुम्ही मला तोंडघाशी पडलेत. ती मी तुम्हाला ऐकवणार पण आहेच, पण सांगतो देखील. त्यांच्या पुढे जाई करा, त्यांच्या पुढे जाई करा, त्यांच्या पुढे जाई करा. एक दोन हे विनायक माझी फसवणूक केला सर, पूर्णपणे माझी फसवणूक केला सर. आधीच निर्णय घ्यायचा होता नाही म्हणून, आम्हाला काय अडचण होती, आधीच निर्णय घ्यायचा होता ना नाही म्हणून. नाही हे चुकीचं आहे मला, हे काय बरोबर नाही, मला मान्य नाही. आधीच निर्णय घ्यायचा होता नाही म्हणून ना, मला तोंड कशी पाडायची काय गरज? ते बरोबर नाही, अजिबात बरोबर नाही. लक्षात ठेवा, तुम्हाला सांगतो, तुम्ही जेवढ्याने आग लावली असं की मी तेवढ्या सगळ्यांना सांगतो. दम नव्हता तर उभा राहायचं नव्हतं ना मग. हा, मी पण दाखवलं असतं माझी ताकद. दमच नव्हता तो उभं राहायचंच कशाला, निवडणूक लढवायचीच कशाला. मी दाखवली असती ना माझी ताकद, असं ते बाहेर येऊन देखील बोलत होते. आणि छत्रपतींच्या समोर त्यांच्या बाजूला तर ते असं म्हणाले की माझी फसवणूक केली आहे, हे मला पटलेलं नाहीये. पण हा जो सगळा शो झालाय ना, त्यामुळे काँग्रेसची मान तर खाली गेलेलीच आहे. पुरोगामित्वाचा ढोल वाजवणाऱ्यांची मान खाली गेलेलीच आहे. एक राजकीय संस्कृती म्हणून महाराष्ट्राची पण मान खाली गेलेलीच आहे. उमेदवारी मागे घेतली म्हणून मी म्हणत नाहीये, पण ज्या उमेदवार होत्या, जी ती स्त्री होती, त्या स्त्रीला ज्या पद्धतीने त्या निवडणूक आयोगाच्या कार्यालयात वागणूक देण्यात आलेली आहे त्याबद्दल मी म्हणतोय. त्याचं राजकारण काय आहे ते आता आपण बघूया. खरं तर हा जो कोल्हापूर उत्तर मतदारसंघ आहे ना, तो जवळपास 1990 पर्यंत शेकापच्या हातात राहिलेला आहे. आणि त्याच्यानंतर इथे एकसंघ शिवसेना जेव्हा होती, जेव्हा वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे होते, त्यावेळेपासून अगदी कालपर्यंत हा मतदारसंघ शिवसेनेच्या ताब्यात राहिलेला आहे. त्याच्यानंतर इकडे ज्या आमदार निवडून आल्या, आत्ता ज्या विद्यमान आमदार आहेत, जयश्री जाधव, ज्या पूर्वीच्या भाजपच्या नगरसेविका होत्या, त्या निवडून आल्या, त्या काँग्रेसच्या तिकिटावरती निवडून आल्या. आणि त्यांना निवडून आणण्यामध्ये सतेज पाटील यांचा मोठा हात होता. त्यांच्या पती चंद्रकांत अण्णा जाधव यांचं दुर्दैवी निधन झाल्यानंतर जयश्री जाधव या तिकडनं उभा राहिल्या होत्या आणि त्या निवडून आल्या. पण त्याच जयश्री जाधव, त्यांना या आत्ताच्या निवडणुकीमध्ये तिकीट मिळालं नाही, त्यांना तिकीट देणार नाही अशी आधीच समज देण्यात आली होती असं म्हटलं जातं. आणि त्या जयश्री जाधव आता एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये सामील झालेल्या आहेत. त्यामुळे या मतदारसंघातली निवडणूक ही काँग्रेसच्या दृष्टीने अतिशय प्रेस्टिजियस होती. आणि त्याच मतदारसंघात आज काँग्रेसवरती इतकी वाईट वेळ आलेली आहे, इतकी नामुष्की झालेली आहे की त्याच मतदारसंघात काँग्रेसची निशाणी पंजा आता शिल्लकच राहिलेली नाहीये. त्यांना ज्या अधिकृत उमेदवाराची यादीमध्ये नाव जाहीर झालं, त्या राजेश लाटकर यांना अपक्ष पुरस्कृत, काँग्रेस पुरस्कृत, ते आता अपक्ष म्हणून उभे आहेत बंडखोरी करून, त्याच राजेश लाटकर यांना आता पुरस्कृत करावं लागणार आहे. खरं तर कोल्हापूरवरती हल्ली गेल्या काही वर्षांमध्ये एक हाती सत्ता ही सतेज पाटील यांचीच आहे, म्हणजे ती निर्विवादपणे आहे. मग गोकुळ महासंघ असो, शैक्षणिक संस्था असोत, सहकारी संस्था असोत, काही असो, तिथे त्यांचीच सत्ता आहे, एक हाती सत्ता आहे, त्याबद्दल वाद नाही. म्हणजे अर्थात महाडिक घराणं आहे, आणखीन काही घराणं आहेत जी त्यांच्यामध्ये एकमेकांच्या विरोधामध्ये असतात, तो काही वाद म्हणजे तो काही प्रश्नच नाही इथे. पण सतेज पाटील यांची सत्ता आहे हे नाकारताच येणार नाही. आणि आता गेल्या ज्या लोकसभेच्या निवडणुका झाल्या त्यामध्ये
शाहू महाराजांना निवडून आणण्यासाठी सतेज पाटील यांनी जे काही जीवाचं रान केलं आहे आणि शाहू महाराजांच्या विजयामध्ये सतेज पाटील यांचा जो सिंहाचा वाटा आहे तो कोणालाही नाकारता येणार नाही, हे तितकंच सत्य आहे. आणि त्यामुळेच सतेज पाटील हे या जिल्ह्यात, हे या राज्यात मोठे होत चाललेले आहेत, राहुल गांधींच्या अतिशय जवळ चाललेले आहेत. आणि म्हणून मग त्यांचे पंख छाटायला घ्या असं गणित कोल्हापूरमधल्यांनीच, राज्यातल्या इतर नेत्यांनी, काँग्रेसच्या पण आणि इतर पक्षांच्या पण मांडलं आहे का? निवडणुकीच्या रिंगणात एकमेकांच्या विरोधात असणारे पण सतेज पाटील यांचा वर्चस्व कमी करण्यासाठी कोणी आतमधनं हातमिळवणी केली गेली आहे का, हे आपल्याला निवडणुकीच्या नंतर कळणारच आहे. याच कोल्हापूरमध्ये राहुल गांधी यांच्या उपस्थितीमध्ये संविधान यात्रा, संविधान मेळावा झाला होता. मग काल जे काही घडलं ते संविधानाला धरून होतं का? त्या संविधानामध्ये पण मला वाटतं सांगितलेलं असावं आणि आहेच, ज्याचा राजकारणी नेहमी उल्लेख करतात. मी म्हणून सारखं त्याच मुद्द्यावरती येतोय. कुठे गेला मग तो स्त्रीचा सन्मान, आत्मसन्मान? काल जे काही घडलंय, काल जे काही झालंय त्याचा राजकीय परिणाम होणार आहे तो वेगळाच, आणि तो कुठे कुठे होणार आहे बघा तुम्ही. कोल्हापूरमधले असे आणखीन 4 मतदारसंघ असे आहेत की जिथे याचा परिणाम थेट होणार आहे, कारण तिथे काँग्रेसचे उमेदवार उभे आहेत, म्हणजे महाविकास आघाडीचे उमेदवार उभे आहेत बाजूला, त्यांच्यामध्ये तो होणारच आहे, म्हणजे राधानगरीमध्ये होईल, गडिंग्लजमध्ये होईल, पण थेट काँग्रेसचे उमेदवार जिथे उभे आहेत तिथे जास्त होणार आहे. ते विधानसभा मतदारसंघ कुठले ते पण तुम्ही एकदा बघा मुद्दा म्हणून. ते आहेत हातकणंगले, करवीर, कोल्हापूर दक्षिण आणि शिरोळ. आता कोल्हापूर दक्षिण आणखीन एक महत्वाचा मतदारसंघ जिथे याचे करंट, अंडर करंट जाणार आहेत कालच्या घटनेचे. काय आहेत ते? कुठला आहे तो मतदारसंघ? कोल्हापूर दक्षिण. तिथनं कोण उभं आहे? एकेकाळी सतेज पाटील आणि धनंजय महाडिक यांच्या दोस्तीची मिसाल संपूर्ण राज्यात दिली जायची, इतकी घनिष्ठ त्यांची मैत्री होती. आणि आता तेच एकमेकांचे राजकीय हाडवैरी झालेले. त्या धनंजय महाडिकांचे बंधू अमल महाडिक उभे आहेत आणि त्यांच्या विरुद्ध उभे आहेत सतेज पाटील, बंटी पाटील यांचे पुतणे ऋतुराज पाटील. आणि त्यामुळे कोल्हापूर दक्षिण या मतदारसंघावरती देखील कालच्या घटनेचे पडसाद उमटणार आहेत, जे जसे ते दुसरा हातकणंगले, करवीर आणि शिरोळमध्ये उमटणार आहेत, कारण तिथे थेट काँग्रेसचे उमेदवार उभे आहेत. याच्याशिवाय गडिंग्लज, राधानगरीमध्ये पण उमटणार आहेत, तिथे महाविकास आघाडीचे उमेदवार उभे आहेत. असं म्हटलं जात आहे. तिकडे कालपासून ही घटना घडल्यानंतर पण बोललं गेलं. आज सकाळी मी काही तिकडच्या पत्रकार मित्रांशी बोललो. शिवसेनेतलं, म्हणजे शिवसेना ठाकरे गटाचं एक पदाधिकारी आहे, त्यांच्याशी बोललो. काँग्रेसमधल्या एका पदाधिकाऱ्याशी बोललो. त्यांनी मला सांगितलं की 3 नगरसेवक हे इच्छुक होते. त्यातल्या राजेश लाटकर यांना उमेदवारी सतेज पाटील यांनी कार्यकर्त्याला उमेदवारी द्यायची म्हणून AICC कमिटीमध्ये त्यांचं स्वतःचं वजन वापरून मिळवून आणली. आणि त्याच राजेश लाटकरांच्या खांद्यावर बंदूक ठेवून सतेज पाटलांचं देखील वर्चस्व कमी करावं किंवा सतेज पाटलांच्या वर्चस्वाला देखील कुठेतरी स्पीड ब्रेकर लावावा म्हणून त्यातल्याच काही कोल्हापूरच्या नगरसेवकांनी शाहू महाराजांना गळ घातली की ही उमेदवारी कुठल्याही परिस्थितीत लाटकरांना न मिळता आपल्याकडे आली पाहिजे. आणि त्या नगरसेवकांचं ऐकून शाहू महाराजांनी मधुरिमा राजे यांना उमेदवारी देण्याचं मान्य केलं, म्हणजे उमेदवारी त्यांना स्वीकारण्याचं मान्य केलं. आणि त्यांची उमेदवारी 24 तासाच्या आत परत काँग्रेसच्या AICC कमिटीकडनं मिळवून आणली आणि लाटकर यांचा पत्ता कट केला. जाहीर झालेली उमेदवारी कट करायला लावली, मधुरिमा राजेंना उमेदवारी द्यायला लावली. मधुरिमा राजेंना उमेदवारी देण्यामागे देखील सतेज पाटील यांनीच महत्वाची भूमिका बजावली. आणि त्याचसाठी काल जेव्हा त्यांनी फॉर्म मागे घेतला, तो फॉर्म मागे घेताना त्यांना सतेज पाटील यांना पूर्णपणे अंधारात ठेवण्यात आलं. त्यांना ज्याला म्हणतात ना ताकास्तूर लागू दिला नाही की उमेदवारी मागे घेतली जाते. शेवटच्या क्षणी त्यांना दूरध्वनी करून सांगण्यात आलं, फोनवरती मोबाईलवरती सांगण्यात आलं की असा असा फॉर्म मागे घेतला जातोय. आणि तेव्हा तातडीने तात्काळ
सतेज पाटील हे त्या कार्यालयात पोहोचले असं त्यांनीच स्वतः काल पत्रकारांशी बोलताना सांगितलेलं आहे. म्हणजे इतकं ते गुलदस्त्यात ठेवलं गेलं आणि तो फॉर्म मागे घेतला गेला. आता ते असं सांगतायत, म्हणजे शाहू महाराजांनी पण असं सांगितलं की लाटकर हे चांगले कार्यकर्ते, त्यांच्यावरती अन्याय व्हायला नको, म्हणून जर ते फॉर्म मागे घेत नसतील तर आम्ही फॉर्म मागे घेणं गरजेचं होतं, आवश्यक होतं, आणि म्हणून आम्ही तो फॉर्म मागे घेतला. कारण याची काहीही असोत, काल जे काही झालेलं आहे ते महाराष्ट्रासाठी, मगाशी मी जे म्हणालोय आणि मी सारखं सारखं जे म्हणतोय त्या पुरोगामित्वाच्या गप्पा मारणाऱ्यांसाठी, स्त्रीच्या आत्मसन्मानाच्या गप्पा मारणाऱ्यांसाठी, काँग्रेसचा स्वतःचा जो एक सेल्फ एस्टीम आहे त्या सेल्फ एस्टीमसाठी कालची घटना ही अत्यंत वाईट होती, लांछनास्पद होती. म्हटलं तर काही जणांना राग येऊ शकतो, पण ती लांछनास्पदच होती. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही मला मुद्दामून कळवा, कमेंटच्या माध्यमातून कळवा, व्हॉट्सअपच्या माध्यमातून कळवा. ऑफिशियल अजय निकते हे चॅनल शेअर करायला, सबस्क्राईब करायला आणि लाईक करायला विसरू नका. बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका, म्हणजे माझ्या व्हिडिओंची नवनवीन व्हिडिओ जे मी बनवतो त्यांची नोटिफिकेशन्स तुम्हाला तातडीने मिळत जातील. या व्यतिरिक्त कुठले विषय तुम्हाला ऐकायला आवडतील ते मला कमेंटच्या माध्यमातून कळवा, व्हॉट्सअपच्या माध्यमातून कळवा. आजचा व्हिडिओ थोडासा मोठा झाला, पण काल जी काही घटना घडली ती मला राजकीय घटनेपेक्षा देखील, मगाशी मी म्हणालो तशी, जो महाराष्ट्र पुरोगामित्वासाठी ओळखला जातो, जो महाराष्ट्र स्त्रीच्या आत्मसन्मानासाठी ओळखला जातो, त्या दृष्टीने जास्त महत्वाची वाटली. राजकीय दृष्ट्या तर महत्वाची आहेच, पण या दृष्टीने जास्त महत्वाची वाटली, म्हणून हा आजचा व्हिडिओ थोडा मोठा झालेला आहे. पुन्हा एकदा सांगतो, आजचा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटच्या माध्यमातून कळवा, व्हॉट्सअपच्या माध्यमातून कळवा. इतर विषयांसाठी देखील मला कमेंट करत जा, इतर विषयांसाठी देखील मला व्हॉट्सअपचे मेसेज पाठवत जा. तोपर्यंत आपली रजा घेतो. धन्यवाद.